श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत भक्त जनाबाई यांना विठ्ठलाचे दर्शन स्वामी रूपात झाले तेव्हा. मंगळवेढा गावात जनाबाई नावाची एक धर्माभिमानी स्त्री राहत होती, जी भगवान विठ्ठलाची निस्सीम भक्त होती. दरवर्षी आषाढी एकादशीला त्या पंढरपूरला यात्रेला जात. स्वामींचे मंगळवेढा येथे आगमन झाल्यावर जनाबाईंनी त्यांची कीर्ती ऐकली आणि त्यांना रोज भेटायला येऊ लागल्या. हळूहळू तिची स्वामींप्रती असलेली भक्ती अधिकच दृढ होत गेली. जसजशी आषाढी यात्रेची वेळ जवळ आली तसतशी जनाबाई प्रसाद म्हणून फुले घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेली. ती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन म्हणाली, "उद्या मी पंढरपूर यात्रेला निघणार आहे. कृपया मला आशीर्वाद द्या, पण मी परत येईपर्यंत मला तुमचे दर्शन चुकेल." बोलता बोलता तिच्या डोळ्यात अश्रू तरले. स्वामींनी तिच्याकडे सहानुभूतीने पाहिले आणि म्हणाले, "काळजी कशाला? मी सदैव तुझ्यासोबत आहे. घाबरू नकोस." स्वामींच्या बोलण्याने आश्वस्त होऊन जनाबाई आपल्या प्रवासाला निघाली. तोपर्यंत तिच्या ओठांनी फक्त विठ्ठलाचेच नाव घेतले होते, पण आता तिने स्वामी आणि विठ्ठलाचे दोन्ही नाव एकत्र जपले. स्वामींवरील तिच्या श्रद्धेने तिला दिलासा दिला आणि प्रवासात तिला कधीच एकटे वाटले नाही. ती पंढरपूर जवळ येत असतानाच अचानक मुसळधार पाऊस कोसळू लागला. रस्ते जलमय झाले आणि पाणी दूरवर पसरले. जनाबाईची चिंता वाढली. मी पंढरपूरला कसे पोहोचणार? मी विठ्ठलाचे दर्शन चुकवणार का? तिने विचार केला. तेवढ्यात विजेचा कडकडाट झाला आणि थोड्याच वेळात तिला स्वामींचे रूप दिसले. तिला स्वामींचे शब्द आठवले, "मी नेहमी तुझ्यासोबत आहे." नवीन शक्तीने भरून ती स्वामींचे नामस्मरण करू लागली. पाऊस पडत असला तरी जनाबाईंचे लक्ष फक्त स्वामींवर होते. जेव्हा पाणी खूप जास्त वाढले तेव्हा ती रस्त्याच्या कडेला थांबली. पाण्याच्या प्रतिबिंबात तिला पुन्हा स्वामींची आकृती दिसली आणि यावेळी भगवान विठ्ठल त्यांच्या शेजारी प्रकटले. या दिव्य दर्शनाच्या साक्षीने जनाबाईंना काहीतरी गहन समजले. तिला आता पंढरपूरला जाण्याची गरज नव्हती, कारण स्वामी तिचे पंढरपूर होते आणि स्वामी हे तिचे विठ्ठल होते. त्या क्षणापासून तिची स्वामींवरील भक्ती आणखीनच वाढली. स्वामींचे नाव तिच्या ओठांवर सत येत असल्याने आणि आपण सदैव तिच्या पाठीशी आहोत या भावनेने जनाबाईंनी आपल्या अंतःकरणात शांततेने तीर्थयात्रा पूर्ण केली. तिने जे काही मागितले होते ते स्वामींनी भगवान विठ्ठलामध्ये मूर्त रूप धारण केले या जाणीवेने ती परतली आणि आयुष्यभर तिने स्वतःला त्यांच्या सेवेत पूर्णपणे झोकून दिले. ही होती भक्त जनाबाई यांची कथा, ज्यांनी उर्वरित आयुष्य स्वामींच्या सेवेत घालवले. या कथेचा मुख्य संदेश असा आहे की खरी भक्ती बाह्य स्थानाशी बांधलेली नसते, ती अंतर्मनातल्या श्रद्धेमुळे साकार होते. जनीला वाटले की स्वामी हेच तिचे पंढरपूर, तिचा विठ्ठल आहे. विश्वासामुळे ती निर्भय झाली आणि स्वामींच्या नामाचा आधार घेत तिने जीवनातील संकटांचा सामना केला. कथा अशा भक्तांसाठी प्रेरणादायक आहे ज्यांच्या जीवनात श्रद्धा, निष्ठा आणि गुरूंवर अखंड विश्वास यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.